मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। तर 2024 गेला, आता 2025 आला। तर आज आहे 1 जानेवारी आणि आम्ही निघालो आहे भीमा कोरेगावला। सो चला आम्ही तिकडे पण तुम्हाला दाखवतो कसं आहे काय आहे तिकडे भीमा कोरेगाव त्या ठिकाणी। तर 207 वर्ष कंप्लीट झाली पूर्ण नाही का। सो तर आज आम्ही निघालो आहे, पूर्ण फॅमिली तर आमची पुढे गेली, मी आणि माझ्या भाचा पाठीमागे राहिले। तर आता आम्ही निघणार आहे, तर चला आपण भेटूया तिथे आणि खूप साऱ्या काही गोष्टी मी तुम्हाला तिकडे दाखवतो। सो तर मित्रांनो, आपल्याला घरून निघतानाच व्हिडिओ चालू करायचा होता, पण ॲक्च्युली काय झालं, गाडी मी चालवत होतो, मग व्हिडिओ शूट करता येत नव्हता आणि गर्दी पण खूप सारी होती, त्याच्यामुळे व्हिडिओ मी स्वतः शूट नाही करू शकलो। सो गाडी पार्किंगला लावल्याच्या नंतर तिथून एक थोड्या अंतरावरती असं चालत जायचं होतं, कारण तो स्तंभ जो आहे तो पुढे होता खूप लांबपर्यंत आणि गाडी पार्किंग एक 4-5 किलोमीटर अलीकडेच गाडी पार्किंगसाठी व्यवस्था केली होती। सो आम्ही गाडी पार्किंगला लावून आम्ही निघालो होतो। तर इथे बघू शकता मी आणि माझा भाचा आम्ही हातामध्ये झेंडा घेऊन मस्त, आणि मी शर्ट पण व्हाईट कलरचा घातला होता ज्यावरती की अशोक चक्र असं होतं आणि कॉलरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सिग्नेचर होती। सो बघू शकता माझा लुक कालचा कसा होता। तर आम्ही निघालो आणि खूप भारी वाटत होतं खरंच मित्रांनो। खूप सारी पब्लिक तुम्ही बघू शकता, खूप 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 म्हणजे खूपच पब्लिक होती मित्रांनो। आणि खूप सारे स्टॉल वगैरे लागले होते तिकडे खूप। आणि हे पेरणे फाटा आहे, पेरणे फाट्याच्या इथे बघू शकता तुम्ही मित्रांनो, एवढी गर्दी होती। थोड्या अंतरावरती खाण्याची पिण्याची अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवस्था केलेली होती मित्रांनो। तर म्हणजे असं वाटलंच नाही की आपण एवढं लांबपर्यंत चालत जातोय किंवा काय। आणि छोट्या मुलांसाठी खूप सारे म्हणजे खेळणी वगैरे त्याचे पण दुकानं होते मित्रांनो। पब्लिक एवढी होती, जिकडे बघेल तिकडे एकदम शुभ्र शुभ्र पांढरं का घालतात त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो। व्हाईट म्हणजे कसं, व्हाईट कलर, पांढरा कलर हा शांततेचं प्रतीक आहे। सो त्याच्यासाठी सगळीकडे शांतता पाहिजे। आणि मला एक पर्सनली गोष्ट तिथे खूप आवडली की मित्रांनो, एकही कोणीही तिथे ड्रिंक केलेला व्यक्ती मला तरी नाही आढळला। आणि दुसरी गोष्ट म्हणजेच की कसल्याच प्रकारचा दंगा नाही, मस्ती नाही, एकदम शांत रीतीने सगळी लोकं जात होती आणि विजयस्तंभाच्या तिकडे जाऊन मस्त दर्शन घेऊन येत होते मित्रांनो। हे बघू शकता आतमध्ये एंट्री करण्यासाठी खूप अशा चांगल्या प्रकारे व्यवस्था केली होती आणि CCTV होते, त्याच्यामुळे म्हणजे काही प्रॉब्लेमच नव्हता। आणि पोलीस सिक्युरिटी जबरदस्त होती मित्रांनो, म्हणजे ठिकठिकाणी खूप सारे पोलीस होते आणि सगळ्या लोकांनी पण म्हणजे आपली काळजी घेतली आणि आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची पण काळजी घेतली मित्रांनो। तर खूप भारी वाटत होतं। बघू शकता हे मित्रांनो, प्रत्येक वर्षीसारखंच गर्दी पण होती, पण प्रत्येक वर्षीपेक्षा यावर्षी गर्दी थोडीशी जास्तच होती मित्रांनो, बघू शकता। आणि व्यवस्था एवढी मस्त व्यवस्था केली होती, बघू शकता प्रत्येक ठिकाणी पोलीस होते मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी पोलीस होते। आणि व्यवस्था म्हणजे कोणालाही कसल्याही प्रकारची इजा होणार नाही याची दखल घेतली जात होती मित्रांनो तिथे। आणि दुसरी गोष्ट सांगायला म्हणलं तर प्रत्येक टाईमला जास्त गर्दी असल्यामुळं आणि एकच लाईन बनवतात, या टाईमला असं काही नव्हतं, एक 4-5 लाईन होत्या, त्याच्यामुळे दर्शन एकदम व्यवस्थितरित्या आणि व्यवस्थित तिकडे जाता पण आलं, दर्शन घेता पण आलं मित्रांनो। बघू शकता पोलीस सिक्युरिटी मला खूप म्हणजे खूपच आवडली मित्रांनो, बघू शकता। आणि हा आपला विजयस्तंभ आम्ही तिथे जात होतो, हे बघू शकता तुम्ही, एवढा भारी वाटत होता ना मित्र। खूप मस्त फुलांनी त्याला मस्त सजवलं होतं आणि 207 वर्ष कंप्लीट झाली मित्रांनो। तर 207वा शौर्य दिन होता, सो ते पण त्याच्यावरती मेन्शन केलं होतं। आणि दुसरी गोष्ट अशोक चक्र होतं मित्रांनो वरती, तर ते एक खूप म्हणजे खूपच भारी वाटत होतं मित्रांनो ते बघण्यासाठी पण, आणि खूप मस्त सजवलं होतं। आणि बघू शकता तुम्ही हे लाईन आणि गर्दी, बापरे, जिकडे बघेल तिकडे खूप 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 सारी गर्दी होती मित्रांनो, पब्लिकच खतरनाक होती मित्रांनो। तर हे बघू शकता तुम्ही मित्रांनो, भारी वाटत होतं। प्रत्येकांकडे पोलिसांचं लक्ष होतं, बघू शकता दोन्ही साईडला पोलीस होती मित्रांनो, कॅमेरेज होते, CCTV तर होत्या, पण पोलिसांचं सुद्धा पर्सनली लक्ष खूप सारं होतं, त्याच्यामुळे कसल्याही प्रकारचा दंगा किंवा काहीच नाही मित्रांनो। बघू शकता पब्लिक हे इकडून इन करण्यासाठी होतं मित्रांनो आणि आउट होण्यासाठी म्हणजे एक्झिट होण्यासाठी दुसरी साईड होती। सो हे बघू शकता गर्दी मित्रांनो, प्रत्येकजण फोटो वगैरे घेत होते, भारी वाटत होतं। आणि एवढं असं म्हणजे तिथं असं वाटलंच नाही की आपण गर्दीमध्ये जातोय किंवा काय असं, कारण 2-3 प्रकारे असं म्हणजे लाईन बनवल्या होत्या, सो त्याच्यामुळे ते एक इझी आपण तिथून जाऊ शकत होतो। सो बघू शकता मित्रांनो, भारी वाटत होता। आम्ही पण इथे फोटो काढले, हे बघू शकता अशोक चक्र, आणि इथे खाली लिहिलं होतं 207वा शौर्य दिन। आणि खाली पण असं खूप भारी असं फुलांनी डेकोरेट केलं होतं मित्रांनो।
आणि ही बघू शकता पब्लिक. मित्रांनो, हे समोर दिसते ती नदी आहे. नदीवरती पूर्ण तुम्हाला पांढरं पांढरं दिसतंय ना, ते पूर्ण पब्लिक होती मित्रांनो. अख्खं म्हणजे नदी पॅक होती मित्रांनो. वरचा तो ब्रिज जो आहे, पूल, ते पूर्ण पॅक होतं मित्रांनो. हे बघू शकता. भारी वाटत होता आणि खतरनाक. म्हणजे खरंच प्रत्येक वर्षी प्रत्येकाने जायला पाहिजे तिथे. हे बघू शकता, मी पण होतो तिथे. तर चला आपण पुढे स्तंभ बघूया. तर मित्रांनो, आम्ही इथून दर्शन घेऊन बाहेर निघालो आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.